हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अनलॉक पीसीएमबी अकॅडमीमध्ये. आज आपण फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट कसा करायचा ते बघतोय. केमिकल बॉन्डिंगचा 5th लेक्चर आहे हा. ठीक आहे. ऍक्च्युली फॉर्मल चार्ज म्हणजे काय, तर प्रत्येक ऍटम वरती, प्रत्येक मॉलिक्युलच्या प्रत्येक ऍटम वरती एक आपण म्हणू शकतो इमॅजिनरी चार्ज असतो, जो की आपल्याला नेकेड दिसत नाही. हायपोथेटिकली मानतात त्याला. ठीक आहे, अजून करतात. तो चार्ज कसा कॅल्क्युलेट करायचा, कारण हा चार्ज जो आहे तो स्ट्रक्चरल आयडेंटिफिकेशनसाठी खूप महत्वाची आपल्याला माहिती देत असतो. ठीक आहे, कारण लिव्हिंग स्ट्रक्चर पेक्षाही जास्त क्लॅरिटी आपल्याला फॉर्मल चार्जमुळे मिळते. तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, त्याचं डेफिनेशन एक्झॅक्टली काय आहे ते आजच्या पार्टमध्ये बघणार आहे. बियॉन्ड लिव्हिंग स्ट्रक्चर, while living structure shows how atoms are connected, they don't always reveal the most stable electronic configuration. म्हणजे लिव्हिंग स्ट्रक्चर आपल्याला ऍटम कशा पद्धतीने कनेक्ट होतात हे सांगतं. लिव्हिंग स्ट्रक्चर आपल्याला काय सांगतं, तर ऍटम्स कसे कनेक्ट होतात. H2O. ठीक आहे. तर हे कशा पद्धतीने कनेक्ट होतात याची डिटेल अंडरस्टँडिंग आपल्याला कोण देतं. याची डिटेल अंडरस्टँडिंग आपल्याला लिव्हिंग स्ट्रक्चर देतं. बरोबर, कनेक्शन कसे आहे हे सांगतं. पण एक्झॅक्टली प्रत्येक ऍटम वरती चार्ज काय आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबिलिटी रूल आपल्याला ट्रू स्ट्रक्चर काढण्यासाठी कोण सांगतं, तर ते फॉर्मल चार्ज सांगतं. तर फॉर्मल चार्ज म्हणजे काय किंवा फॉर्मल चार्ज कशाला म्हणतात ते आधी समजून घेऊ आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊ. कसा कॅल्क्युलेट करायचा ते सुद्धा शिकणार आहे आपण. इम्पॉर्टंट आहे. फॉर्मल चार्ज तुम्हाला बीएससीपीआर थिअरी आणि बाकी सगळ्या थिअरीजमध्ये कामाला पडणार आहे. फॉर्मल चार्जची एक सिंपल ट्रिक सुद्धा आहे, ते पण आपण समजून घेणार आहे वन बाय वन. त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट हाच आहे की हा एक हायपोथेटिकल चार्ज आहे, म्हणजे अज्युम केलेला चार्ज आहे. असाइन टू ॲटम टू इन अ मॉलिक्यूल अज्युमिंग दॅट इलेक्ट्रॉन इन ऑल केमिकल बॉन्ड आर शेअर्ड इक्वली बिटवीन ॲटम. हे काय अज्युम करतं, ॲटमचे प्रत्येक इलेक्ट्रॉन इक्वली शेअर आहेत हे अज्युम करतं. आणि हा हायपोथेटिकल चार्ज आहे. कोणता चार्ज? हायपोथेटिकल चार्ज. राईट. आता तो कॅल्क्युलेट कसा करायचा त्याच्यासाठी सिंपल आपल्याला एक आपण म्हणू शकतो फॉर्म्युला आहे, आणि त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला प्रत्येक ऍटम म्हणजे मॉलिक्युल मधला प्रत्येक ऍटमचा फॉर्मल चार्ज काय करता येतो, कॅल्क्युलेट करता येतो. फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काहीच करायचं नाहीये, तर आपल्याला बॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस लोन पेअर मायनस हाफ ऑफ शेअर्ड इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे. दॅट इज द फॉर्मल चार्जचा हा काय आहे, फॉर्म्युला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला? त्या ऍटमने किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते काढायचे, मायनस करायचे लोन पेअर असतील तर, मायनस करायचा हाफ ऑफ दी शेअर्ड बॉन्डेड इलेक्ट्रॉन. टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि काय शेअर्ड बॉन्डेड इलेक्ट्रॉन, अशा पद्धतीने हाफ ऑफ द शेअर्ड बॉन्डेड इलेक्ट्रॉन, अशा पद्धतीने ह्या फॉर्मल चार्जची काय आहे, फॉर्म्युला आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला इथे 2 ते 3 गोष्टी हे समजून घेणार आहे की फॉर्मल चार्ज कधी स्टेबल असतो किंवा कोणत्या कोणत्या सिनारिओमध्ये स्टेबल असतो. तर झिरो चार्ज रूल. जर एंटायर फॉर्मल चार्ज जर ऍटमचा झिरो असला तर तो मोस्ट स्टेबल असतो. लोएस्ट चार्ज असला तो लोएस्ट टोटल मॅग्निट्यूड फॉर्मल चार्ज इज प्रिफर्ड. फॉर्मल चार्ज प्रिफर केला जातो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी रूल. निगेटिव्ह फॉर्मल चार्ज शुड आयडियली रिझाइड ऑन द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. म्हणजे असं असायला पाहिजे की तुमच्या ह्याच्यात जर समजा H2O आहे, म्हणजेच ऑक्सिजन आणि बाजूला हायड्रोजन, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन हा निगेटिव्ह आहे, तर फॉर्मल चार्ज हा हायड्रोजन वरती न येता ऑक्सिजन वरती यायला पाहिजे, तर तो स्टेबल असेल. नेट सम, द सम ऑफ ऑल फॉर्मल चार्जेस इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल मस्ट ऑलवेज झिरो. न्यूट्रल मॉलिक्यूल म्हणजे काय, एंटायर मॉलिक्यूल वरती कुठलाही चार्ज नाही, तर त्याच्या प्रत्येक चार्ज ऑफ ऍटमचा जो एंटायर चार्ज आहे तो नेहमी झिरो यायला पाहिजे. दिस इज द रूल ऑफ स्टॅबिलिटी. आणि असं जर का होत असेल तर तो मॉलिक्यूल काय आहे, स्टेबल आहे असं आपण मानतो. नेट सम म्हणजे फॉर्मल चार्ज हा प्रत्येक ऍटमचा काढता येतो, आणि प्रत्येक ऍटमचा चार्ज मिळून जर का व्हॅल्यू झिरो आली तर तो ऍटम कसा असेल, तो मॉलिक्यूल स्टेबल असेल. ओके. तर अशा पद्धतीने हे रूल्स आहे स्टॅबिलिटी. आता बघूया फॉर्मल चार्ज कसा काढायचा. त्याच्यासाठी आपण ओझोन मॉलिक्यूल घेतो. ओझोन मॉलिक्यूलचं पहिले स्ट्रक्चर समजून घेऊ. O3 आहेत. ओके. आता बघा बरं, आता हे स्टेबल झालंय का, चेक करा. आता मला सांगा, ऑक्सिजन इथे 3 आहे, याला एक नाव देऊ, याला 2 नाव देऊ आणि याला 3 नाव देऊ.
पहिला ऑक्सिजन, दुसरा ऑक्सिजन आणि तिसरा ऑक्सिजन. ऑक्सिजनचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, तर वी नो ऑक्सिजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 आहेत. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4. 1 2 3 4 5 6. झाले का स्टेबल? तर इथे आपल्याला परत इलेक्ट्रॉनची काय आहे, गरज आहे. लोन पेअर किती असेल, 3 इलेक्ट्रॉन शेअर. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4. 1 2 3 4 5 6. नाही. तर अशा पद्धतीने इथे 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वाढतात आहे. म्हणून आपण काय केलं, म्हणून आपण केलं की येस, तर अशा हा जो आहे हा स्ट्रक्चर आहे O3 चा. आता सेंटर ॲटम विच 1 डबल बॉन्ड अँड 1 सिंगल बॉन्ड. तर इथे काय आहे, सेंटर ॲटम मध्ये टर्मिनल ॲटम विथ डबल बॉन्ड. आता हे कशाही पद्धतीने आपण काढू शकतो. यांनी काय केलं, इथे लोन पेअर न घेता डबल बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर करून अशा पद्धतीने काढले. आपण अशाही पद्धतीने काढू शकतो. डोंट गेट कन्फ्युज. इथे दिलेल्या पद्धतीने आपण काढू, जेणेकरून आपल्याला ह्या पद्धतीने फॉर्मल चार्ज काढता येईल. ओके, तर बघा, anatomy of oxygen. Oxygen contain three oxygen atom. O3, ozone contain three oxygen atom. We label them O1, O2 and O3 to track their bonding environment. First atom, center atom with one double bond and one single bond. एक डबल बॉन्ड घेतला आणि एक काय घेतला, सिंगल बॉन्ड घेतला. अशा पद्धतीने त्यांनी बॉन्ड केले. टर्मिनल ॲटम विथ अ डबल बॉन्ड. टर्मिनल ॲटमला काय आहे, डबल बॉन्ड आहे आणि टर्मिनल ॲटम विथ अ सिंगल बॉन्ड असं त्यांनी घेतलं. आता इथे 1 2 3, तरी पण इथे लोन पेअर येणार 4 5. 1 2 3 4 5. 1 1 2 3 4 5. आता कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन 4 5 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4. तर अशा पद्धतीने हे येणार. आता आपण यावरून काय करणार आहे, प्रत्येक ॲटमचं काय करणार आहे, प्रत्येक ॲटमचं हे कोणतं फॉर्मल चार्ज काढणार आहे. तर ॲटमचा फॉर्मल चार्ज, पहिला सेंटर ॲटमचा आपण O1 चा फॉर्मल चार्ज काढतो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे, 1 2 3 4 5 6. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सगळ्यामध्ये 6 येणार आहे. लोन पेअर 1 आहे. इथे त्यांनी 2 लोन पेअर घेतले, 1 2 3 4 आणि 5. हा, 1 2 3 4 5 6. लोन पेअर तशी 1 यायला पाहिजे, यांनी 2 लोन पेअर घेतले. 1 2 3 4. 1 2 3 4 5 6 7. लोन इलेक्ट्रॉन, सॉरी इथे लोन पेअर नाहीये, लोन इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, तेच म्हटलं, आपलं बरोबर आहे. इथे त्यांनी लोन इलेक्ट्रॉन्स घेतले. त्याच्यानंतर शेअर्ड इलेक्ट्रॉन. शेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत, 6 शेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच किती झालं इथे, 6 -2 -1/2 ऑफ 6 किती येणार, 6 -2 -3. 6 -5 दॅट इज 1. तर अशा पद्धतीने +1 सेंटर ॲटमचा काय आला, चार्ज आला. फॉर्मल चार्ज ऑफ सेंटर ॲटम इज 4. त्यानंतर सगळ्यांची शेअर्ड इलेक्ट्रॉन 6च येणार. पण इथे 1 2 3 4 किती लोन पेअर आहेत, लोन पेअरचे इलेक्ट्रॉन 1 2 3 4. इथे 1 2 3 4. एका इकडे 4 आहे, एका इकडे 6 आहे. मी परत एकदा समजावून सांगते तुम्हाला, डोंट गेट कन्फ्युज. आपण परत छान पद्धतीने डायग्राम काढू आणि समजावून सांगते, म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. बघा, आपण डायग्राम आहे ना कुठल्या कुठेही शिफ्ट करू शकतो, असं काही नाहीये. आता O3, ओझोनचा फॉर्म्युला O3 आहे. आपण अशा पद्धतीने याला कम्पेअर केलेला आहे. आता इथे आपण 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4. बघा, 1 2 3 4 5 6 स्टेबल झाला. 1 2 3 4 5 6, कारण बॅलन्स इलेक्ट 1 2 3 4 5. ओके, तर हे 1 2 3 4 5. ओके, तर सेंटर ॲटमचा 1, हा 2 आणि हा 3 कन्सिडर करू. सेंटर ॲटमला इथे जर घेतलं तर इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तर सगळ्यांचे 6 6 आहेत. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन 1 2 आहेत आणि शेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहे, 1 2 3. तर अशा पद्धतीने 4 5 आणि 6 शेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. इथे +1 आला.
टर्मिनल ओ टू ॲटम इथे आपण हा घेतला. टर्मिनल मध्ये 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. लोन पेअर इलेक्ट्रॉन 1 2 3 4 आहेत, 4 घेतले. शेअर्ड इलेक्ट्रॉन फक्त 2च, 1 2 3 4 आहे, 4 घेतले. किती आला? फॉर्मल चार्ज 0 आला. आणि अशाच पद्धतीने फॉर्मल चार्ज आपण टर्मिनलवरचा सुद्धा काढला. टर्मिनलवरचा काढताना इथे 1 2 3 4 5 6 लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत, 6 घेतले. आणि एकच जे शेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहे? 1 2 2 शेअर झाले, तर इथे -1 आला. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येकावरचा चार्ज काय केला? कॅल्क्युलेट केला. आता चार्ज दाखवताना आपल्याला असंही दाखवू शकतो आपण त्यांना. इथे कोणता चार्ज आलाय? इथे +1 चार्ज आला आहे, इथे -1 चार्ज आलेला आहे, आणि इथे 0 चार्ज आलेला आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक याचा फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिले स्ट्रक्चर व्यवस्थित काढावं लागेल. तुम्ही आता ऑक्सिजनला मी इकडे डबल बॉन्ड दिला असतं तर इकडे वेगळं आलं असतं. आपण कन्सिडर करण्यावरती आहे ते कसं काढायचं. तर त्याच्यानंतर ना फॉर्मल चार्जची आपल्याला पहिलं तर फॉर्म्युला माहित पाहिजे. फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला काय आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मायनस करायचे, -½ ऑफ शेअर्ड इलेक्ट्रॉन. तर हा आहे फॉर्मल चार्ज काढायचा सिंपल फॉर्म्युला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फॉर्मल चार्ज कोणत्याही मॉलिक्युलचा काढू शकतो. आणि ऍटम मॉलिक्युलमध्ये जेवढेही ऍटम असेल प्रत्येकाचा फॉर्मल चार्ज वेगवेगळा असेल. राईट. रेझोनन्स स्टॅबिलिटी CO2 मध्ये जाते. CO2 कार्बन डायऑक्साईड कॅन बी रिप्रेझेंट इन अ मल्टिपल लिव्हिंग स्ट्रक्चर, हाऊ वेअर नॉट ऑल आर इक्वली स्टेबल. बघा, CO2 मध्ये पण किंवा ऑक्सिजन मध्ये पण आपण लिहित असताना ओझोन मध्ये पण याला वेगवेगळ्या याच्यामध्ये लिहू शकतो. आपण इकडनं चार्ज इकडे केला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह होऊन आपण त्याला स्टेबल करू शकतो. तर रेझोनन्स मध्ये येतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. जेव्हा आपण रेझोनन्स सुरू करू डिटेलमध्ये ते पण बघणार आहे. आजच्या पार्टमध्ये एवढंच बघायचं आहे की फॉर्मल चार्ज कसा कॅल्क्युलेट करायचा. तर अशा पद्धतीने आपण फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करायसाठी सिंपल पार्ट होता आजचा. फक्त फॉर्मल चार्जचा आपण काय बघितलं? बॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, मायनस लोन पेअर इलेक्ट्रॉन, -½ ऑफ शेअर्ड इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने आपण फॉर्मल चार्ज काढतो. फॉर्मल चार्ज दुसरं काही नसून हायपोथेटिकल एक चार्ज आहे. प्रत्येक ऍटम मधला फॉर्मल चार्ज वेगवेगळा असू शकतो. इलेक्ट्रॉन आपण इकडे तिकडे मूव्ह केले तर फॉर्मल चार्ज सुद्धा बदलतो. तर हे सुद्धा आजच्या पार्टसाठी. नेक्स्ट पार्टमध्ये आपण लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल शिकणार आहे, आणि त्यानंतर आपण VSEPR कडे शिफ्ट करतो. ओके. तर नेक्स्ट पार्टसाठी आधीचे पार्ट पूर्ण शिकणं गरजेचं आहे, त्यामुळे अभ्यास करत राहा. काही डाऊट असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट सेक्शनचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता. सो टेक केअर अँड बाय बाय.